नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नमस्कार, मी स्पृहा जोशी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आरोग्याशी निगडीत नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात. हल्लीच्या काळात आपण ऐकतोय किंवा स्वतः अनुभवतोय आजारांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चाललंय. या सर्व आजारांमागे नेमकं काय कारण आहे ते आजच्या खास एपिसोडमध्ये जाणून घेऊया. खरं तर होमिओपॅथी हे क्षेत्र खूप जुनं आहे. अगदी 200 वर्षांचा इतिहास असलेलं हे शास्त्र आणखी किती प्रगत करता येईल यासाठी नम्मा होमिओपॅथीचा सतत प्रयत्न चालू असतो. होमिओपॅथीला प्रख्यात लोकांनी सुद्धा सपोर्ट केलाय, अगदी महात्मा गांधीजींनी देखील. होमिओपॅथीला एक कम्प्लीट सायन्स असं म्हटलं जातं आणि याच सायन्सला चालना देऊन 20 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले 200हून अधिक एक्सपर्ट डॉक्टर्स तसंच 50,000हून अधिक असलेले यशस्वीरित्या बरे झालेले रुग्ण नम्मा होमिओपॅथीशी जोडले गेलेत. दिवसेंदिवस नम्मा होमिओपॅथी ही अगदी प्रगत हेल्थकेअर बनत चाललंय. नुकतंच त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून केंद्रीय आयुष मंत्री श्री श्रीपाद वाय नाईक, कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्माईजी, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री राजेश टोपेजी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून नम्मा होमिओपॅथीचा लोगो लॉन्च करण्यात आला. कोविड-19च्या पॅन्डेमिक काळात पूरग्रस्त परिस्थिती आणि चिकनगुनियाची साथ अशा बऱ्याचशा आजारांदरम्यान विनाशुल्क होमिओपॅथी मेडिसिन किट आयुष डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला फॉलो करून अनेक लोकांना देण्यात आले. त्यासोबतच फ्री मेडिकल कॅम्प सुद्धा नेहमी घेण्यात येतात. तर मित्रांनो, आज आपण एका दुर्लक्षित आणि लवकर लक्षात न येणाऱ्या आजाराबद्दल चर्चा करणार आहोत, तो म्हणजेच व्हेरिकोज व्हेन्स. नम्मा होमिओपॅथीमध्ये कुठल्याही शस्त्रक्रियेशिवाय अतिशय खात्रीशीर पद्धतीने यावर उपचार केले जातात. आजच्या कार्यक्रमात आपण व्हेरिकोज व्हेन्स बद्दल चर्चा करणार आहोत. त्यासाठी आज आपल्यासोबत नम्मा होमिओपॅथीच्या तज्ज्ञ डॉक्टर श्रद्धा पायस परदेशी उपस्थित आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करते. नमस्कार. तर मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे नक्की काय आणि ते कसं उद्भवतं? हो, नक्कीच. व्हेरिकोज व्हेन हा असा कॉमन आजार आहे. आपल्याकडे ऑलमोस्ट 50 to 60% लोकांना व्हेरिकोज व्हेन आहेत, पण लोकांना त्याबद्दलचा अवेअरनेस नाही आहे किंवा त्याबद्दलची माहिती नसल्यामुळे लोकांना कळत नाही की त्यांना व्हेरिकोज व्हेन आहे. आता बघायला गेलं तर व्हेरिकोज व्हेन म्हणजे व्हेरिकोज याचा अर्थ काय होतं? पसरणे, विस्तारणे आणि गाठळणे. व्हेन याचा अर्थ काय होतोय की आपल्या शरीरामध्ये अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या ज्या शिरा आहेत त्याला आम्ही व्हेन म्हणतो. तर व्हेरिकोज व्हेनमध्ये काय होतं तर आपल्या पायांमधील ज्या शिरा आहेत त्या आपल्या हृदयापर्यंत व्यवस्थित रक्तपुरवठा पोचवत नाहीत आणि त्या आतल्यात रक्त थांबलं जातं आणि त्याच्या गुठळ्या तयार होतात आणि त्यातून जो आजार निर्माण होतो त्याला व्हेरिकोज व्हेन असं म्हणतात. आणि जसं तुम्ही म्हणालात की व्हेरिकोज व्हेन नेमकं कशामुळे चालू होतोय किंवा कारण काय आहे, तर व्हेरिकोज व्हेन समजून घेण्याआधी आपल्याला आपल्या शरीरामध्ये रक्तसंचलन कसं होतं ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता कॉमनली आपल्या शरीरामध्ये 2 टाईपचं रक्त आहे, एक शुद्ध रक्त आणि एक अशुद्ध रक्त. तर कॉमनली आपल्या हृदयापासून शुद्ध रक्त आपल्या आर्टरी म्हणजे धमण्या पूर्ण शरीरावर रक्त ते स्प्रेड करत असतात किंवा रक्त घेऊन जात असतात. अशुद्ध रक्त ज्यावेळेस पायांपासून हृदयापर्यंत जात असतं तर ज्यावेळेस अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी रक्त वरच्या साईडला पुश करण्यासाठी आपल्या अशुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये वॉल्स आहेत, ज्याला आपण मराठीत झडपा म्हणतो. या झडपांचं काम काय आहे? रक्ताला वरच्या साईडला पुश करणं. आता नॉर्मली ज्यावेळेस हे रक्त वर जात असतं तर अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस या झडपा व्यवस्थित काम करत नाहीत किंवा त्याच्यामध्ये काही डिफेक्ट निर्माण झाला तर काय होणार? रक्त तुमचं वर व्यवस्थित जाणार नाही, रक्त परत खाली येणार आणि ते थांबलं जातं शिरांमध्ये. आणि ज्यावेळेस ते शिरांमध्ये थांबायला लागतं तर हळूहळू तुमच्या ज्या शिरा आहेत त्या फुगायला लागतात. हळूहळू त्याचा रंग निळसर काळसर दिसायला लागतात आणि ग्रॅज्युअली पेशंट्सला वेदना चालू होतात. सुरुवातीला ऑलमोस्ट 70% लोकांना हे पेनलेस आहे, त्याच्यामुळे लोक ह्याला निग्लेक्ट करतात. पण ज्यावेळेस हे वाढायला लागतं तसं तसं तुम्हाला वेदना चालू होतात. खूप सारे पेशंट आम्हाला म्हणतात की मॅडम ज्यावेळेस आम्ही उभा राहतो त्यावेळेस हे वेदना जास्त जाणवतात आणि ज्यावेळेस आम्ही वॉक करून येतो तर थोडंसं पायांना बरं वाटतं किंवा जो हेवीनेस आलाय किंवा पायांमध्ये ज्या गोळे येतात त्याचं प्रमाण थोडंसं आम्हाला रिलॅक्स वाटायला लागतं, थोडं बरं वाटायला लागतं. तर असं का होतं? कारण की रक्त तुमचं पायांमध्ये थांबलं जातं आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला व्हेरिकोज व्हेन जास्त प्रमाणात वाढायला लागतं. आता कॉमनली कसं आहे की हे व्हेरिकोज व्हेन आधीही लोकांना होतं,
पण आता लोकांमध्ये अवेअरनेस जास्त वाढल्यामुळे लोकांना आजार कळायला लागलाय की ही ज्या पायांवरच्या ज्या शिरा फुगतायत तर अच्छा याला व्हेरिकोज व्हेन म्हणतात. पण मुख्यतः याचं कारण म्हणजे काय आहे तर ज्या वेळेस मी जसं आता म्हणले की ज्यावेळेस तुमच्या वॉल्स व्यवस्थित काम नाही केलं तर डेफिनेटली तुमचं रक्त थांबणार आणि त्याच्यामधून ते निर्माण होणार. दुसरी गोष्ट, कॉमनली जे पेशंट्स मी माझ्या क्लिनिकमध्ये बघते तर जे टीचर आहेत, ट्रॅफिक पोलीस आहेत किंवा ज्या मेस चालवणाऱ्या बायका आहेत, इवन जे सर्जन्स आहेत ज्यांना 4-4, 5-5 तास कंटिन्यू सर्जरीसाठी कंटिन्यू थांबावं लागतं, तर ग्रॅज्युअली काय होतात की तुमच्या वॉल्समध्ये बिघाड होऊन किंवा जास्त वेन्सवर प्रेशर येऊन किंवा इंट्राव्हिनस प्रेशर ज्यावेळेस वाढतं आपल्या शरीरामध्ये तर हळूहळू तुमच्या ज्या व्हेन्स आहेत त्या फुगीर व्हायला लागतात. तर हे 2 मुख्य कारण. तसंच जे जसं मी तुम्हाला म्हणले की हे टीचर असू दे, ट्रॅफिक पोलीस असू दे, या ऑक्युपेशनमध्ये का जास्त होतं कारण की हे लोक खूप जास्त वेळ एकतर थांबलेले असतात किंवा कंटिन्यू बसलेले असतात. ज्या वेळेस तुम्ही कंटिन्यू बसता किंवा थांबता तर अशा कंडिशनमध्ये काय होतात, ज्या तुमच्या पिंढऱ्या आहेत किंवा ज्या पोटऱ्या आहेत किंवा काफ मसल आहेत, या काफ मसलचं जी कार्यक्षमता आहे ती प्रॉपरली होत नाही. तर त्यामुळे काय होणार, तुमचं रक्त ज्या पद्धतीने वरच्या साईडला सर्क्युलेट व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ते सर्क्युलेट होत नाही आणि ग्रॅज्युअली काय व्हायला लागतं की तुम्हाला व्हेरिकोज कंडिशनमध्ये काय होतं, ज्यावेळेस प्रेग्नन्सी राहते तर पोटाचा आकार वाढतो. त्या वाढलेल्या आकारामुळे काय होतं, युटरसच्या प्रेशरमुळे तुमच्या शिरांवर ते प्रेशर बिल्डअप होतं आणि त्याच्यामुळे पायांवर इंट्राव्हिनस प्रेशर डेव्हलप झाल्यामुळे तुमच्या पायांच्या शिरा फुगल्या जातात. आणि कॉमनली खूपदा काय होतं की आफ्टर द डिलेव्हरी हे नॉर्मल पण होतं, म्हणजे 10 मधून 6 ते 7 स्त्रियांना हा पोस्ट डिलेव्हरी ते नॉर्मल होतं. पण काही स्त्रियांमध्ये काय होतं की पोस्ट डिलेव्हरी नंतर सुद्धा त्या शिरा तशाच फुगलेल्या राहतात आणि त्यांना हळूहळू पेन चालू होतात. तर हे दुसरं मुख्य रिझन. तिसरं रिझन काय आहे, ज्यावेळेस लोक जसं फिजिकल फिटनेसवर लोकांचा खूप भर आहे, लोक एक्सेसिव्हली जिम करतात. ज्यावेळेस तुम्ही कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात केलं तरी ते शरीरासाठी चांगलं नाही आहे. खूप सारे जिम ट्रेनर माझ्याकडे ॲज अ पेशंट म्हणून येतात की त्यांना ॲज अ जिम ट्रेनर ते स्वतः आहेत पण त्यांच्या पायांना शिरा जास्त प्रमाणात चालू होतात. याचं मुख्य कारण काय होतं, तुम्ही एक्सेसिव्हली वेट लिफ्टिंग करतायत किंवा जास्त प्रेशर तुम्ही तुमच्या पायांवर दिलं तर डेफिनेटली काय होणार, तुमच्या पायांवरच्या शिरांवर त्याचा ताण निर्माण होणार आणि तुम्हाला व्हेरिकोज व्हेन होणार. किंवा खूप सारे लोक आहेत की एका जागी कंटिन्यू बसून राहतात, म्हणजे वॉकिंग करत नाहीत किंवा व्यायाम करत नाहीत. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी करणं गरजेचं आहेत, पण ज्या लोकांना व्यायामाचा अभाव आहे किंवा ॲक्टिव्हिटीज करत नाहीत तर अशा पेशंटमध्ये सुद्धा व्हेरिकोज व्हेन आपल्याला जास्त प्रमाणात बघायला भेटतं. त्याचबरोबर खूप साऱ्या जे आम्ही रिसर्च करत असतो की व्हेरिकोज व्हेनचं एक्झॅक्टली प्रमाण का वाढतंय, तर त्याच्यामध्ये फॅमिली हिस्ट्रीसुद्धा एक वन ऑफ द कारण आम्हाला खूप साऱ्या पेशंटमध्ये दिसतं आहे. कारण की घरामध्ये तुमच्या आई वडिलांना व्हेरिकोज व्हेन आहे किंवा आजींना व्हेरिकोज व्हेन आहे तर तुमच्या शरीरामध्ये त्याच्या येण्याचे प्रमाण 50% वाढतात. इफ तुम्ही त्याची आधीच काळजी घेतली तर डेफिनेटली तुम्हाला तो होणार नाही, पण तुम्ही त्याला निग्लेक्ट केलात, काळजी नाही घेतली तर तो तुम्हाला आजार चालू होऊ शकतोच. इवन खूप साऱ्या लोकांना असं होतं की ॲक्सिडेंट झालाय, मार लागलाय पायांना आणि पायाला लागल्यानंतर मार झालं आणि तुमच्या वॉल्समध्ये बिघाड झाला आणि वॉल्स ब्रेक झाली, त्याच्यानंतर सुद्धा किंवा पोस्ट इंजुरी नंतर सुद्धा व्हेरिकोज व्हेन पाहायला भेटतो. आणि सगळ्यात जास्त म्हणलं तर हार्मोनल इश्यूजचा प्रॉब्लेम तर खूप स्त्रियांना होतोय. त्याच्यामुळे PCOD असू दे किंवा थायरॉइड असू दे, हे खूप जास्त स्त्रियांना डायग्नोस होतोय. ऑलमोस्ट माझ्याकडे येणारा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये अर्ली म्हणजे ॲटलिस्ट 15 ते 20 वर्षाच्या मुलींना 15 ते 20 वर्षाच्या मुलींना थायरॉइड चालू होतोय किंवा मासिक पाळीचा प्रॉब्लेम आहे. ज्यावेळेस तुम्हाला हार्मोनल इश्यूज चालू होतो याचा अर्थ काय की तुमचे हार्मोन्स जे नॅचरली संतुलित व्हायला पाहिजेत त्याच्यामध्ये बिघाड निर्माण होतो. एकदा तुमचा हार्मोनल इश्यूज चालू झाला तर तुमच्या हार्मोन्समध्ये इस्ट्रोजिन नावाचा एक हार्मोन असतो की त्याची मात्रा कमी झाली तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या वॉल्सवर व्हायला लागतो. त्याच्यामुळे ज्या लोकांच्या हिस्ट्रीमध्ये PCOD आहे किंवा थायरॉइड आहे किंवा मोस्टली जो वर्ग आहे जो आमच्याकडे येणारा आहे तर मोस्टली आफ्टर द 30 टू 40 नंतरच्या ज्या स्त्री आहेत त्यांच्यामध्ये व्हेरिकोज व्हेन खूप लवकर डेव्हलप होताना आम्ही बघतोय. तर याचं मेन मुख्य कारण काय आहे, ज्यावेळेस पाळी जाते तर त्यावेळेस पाळी जाताना आपल्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो. हार्मोन्समधला इस्ट्रोजिन नावाचा जो हार्मोन आहे त्याची जी मात्रा आहे ती कमी होते आणि त्याचा साईड इफेक्ट आपल्या वॉल्सवर होतो आणि हळूहळू तुमच्या ज्या शिरा आहेत त्या जास्त फुगीरपणाने दिसायला लागतात. त्याच्यामुळे आफ्टर द मेनोपॉज व्हेरिकोज व्हेन खूप कॉमन आहे. तर हे जे कॉमनली मी तुम्हाला आता जे कारण सांगितले तर या कुठल्याही कारणामध्ये
व्हेरिकोज होण्याच्या शक्यता आहेत. असं नाही की जे लोक सगळे सपोज एका व्यक्तीचं स्टँडिंग जॉब आहे तर सगळ्या स्टँडिंग करणाऱ्या लोकांना हा व्हेरिकोज वेन होत नाही. त्याच्या मागचं एक्झॅक्टली कारण काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करणं खूप गरजेचं असतं. खूपच छान तुम्ही सगळी माहिती दिली आहे. मला असं वाटतं की आजच्या चर्चेतून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना व्हेरिकोज वेन्स सारख्या दुर्मिळ आजाराची माहिती झाली असेल अशी मी आशा करते. आपल्याला एक कॉल आलाय आपल्या प्रेक्षकांकडून. श्वेता चव्हाण आपल्याशी कोल्हापूरवरून बोलतात. तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, मी श्वेता बोलतेय कोल्हापूरवरून. माझं वय सध्या 36 वर्ष आहे आणि गेल्या 2 वर्षांपासून मला व्हेरिकोज वेन्स आणि डीव्हीटीचा त्रास आहे. त्यासाठी मी रक्त पातळ करण्याचं औषधी घेतेय, पण तरी सुद्धा माझा आजार पण काही कमी झालेला नाही. नम्मामध्ये मला याच्यासाठी काही उपचार मिळेल का? डेफिनेटली श्वेता, कारण की आता जसं मी टॉपिकमध्ये बोललं तर स्पेशली याच कंडिशनमध्ये मी म्हणत होते की डीव्हीटी नावाचा जो क्रॉनिक आजार आहे तो होण्याच्या शक्यता जास्त आहेत. तर अशा कंडिशनमध्ये काय आहे की तुमच्या सगळ्या रिपोर्टिंग्स आपल्याला बघावं लागेल की एक्झॅक्टली काय किती लेवलपर्यंत ते वाढलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणतात की तुम्ही कोल्हापूरला राहतात, तर नॉर्मली आपली कोल्हापूरला आपली नम्मा होमिओपॅथीची ब्रांच आहे. तर तुम्ही एकदा तुमच्या सगळ्या रिपोर्ट्स घेऊन या, आपण तुम्हाला प्रॉपरली एक्झामिन करू आणि तुमचं एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे त्याला अनुसरून आपण ट्रीटमेंट स्टार्ट करूयात. कारण की आपण मेडिकेशन्सनी तुमच्या ज्या वॉलची जी स्ट्रेंथनिंग कमी झाली आहे त्याला स्ट्रेंथनिंग वाढवण्यासाठी आपण औषधं चालू करूयात. कारण की डीव्हीटीमुळे तुमच्या आतली जी रक्तवाहिनीची जी सिस्टीम आहे ती त्याच्यामध्ये जास्त बिघाड झाला आहे. त्याच्यामुळे तुमचं मेन काम तुमच्या वरच्या रक्तवाहिन्यांमध्ये म्हणजे वरच्या रक्तवाहिन्यांवर आलेलं आहे. तर आपल्या मेडिसिन्समुळं तुमच्या ज्या वॉलची जी स्ट्रेंथनिंग ती व्यवस्थित वाढेल आणि ते पुढचे जे होणारे जे कॉम्प्लिकेशन आहेत ते आपण ते डेफिनेटली टाळू शकतो. त्याच्यामुळे आपल्या क्लिनिकमध्ये तुम्ही व्हिजिट करा आणि तुम्हाला या आजारातून बरं करण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करूयात. धन्यवाद श्वेता. व्हेरिकोज वेन्सच्या स्टेजेस नक्की कशा असतात? रुग्णांना कसं कळतं की आपण आता एका स्टेजमधनं दुसऱ्या स्टेजमध्ये पोहोचलो आणि आणखीन गंभीर हा आजार होत चाललाय? कारण की जसं आत्ता मी तुम्हाला सांगितलं की व्हेरिकोज व्हेन कसं चालू होतोय, कारण की हा आजार थांबणाऱ्यातला नाहीये. तुम्ही त्याला वेळीच लक्ष नाही दिलं तर हळूहळू हा आजार वाढणार. तर कॉमनली सुरुवातीची जी कंडिशनमध्ये जे पेशंट्स येतात तर अशा पेशंट्समध्ये सुरुवातीला तुमच्या ज्या पायांची जी ती त्वचा आहे, जवळची त्वचा आहे, तर त्याच्यामधल्या बारीक वायरच्या आकाराच्या त्या बारीक बारीक ज्या शिरा आहेत त्याच्यामध्ये काळसर निळसर असा रंग दिसायला लागतो आणि त्या खूप पातळ असतात. म्हणजे काही पेशंटमध्ये त्या जाळ्यासारखे सुद्धा दिसायला लागतात. तर ती जी कंडिशन आहे त्याला आम्ही स्पायडर व्हेन म्हणतात. म्हणजे एकदम सुरुवातीची कंडिशन, त्याच्यामध्ये पेशंटला काही त्रास होत नाही, वेदना होत नाहीत, फक्त त्यांच्या पायांना काळ्या निळ्या शिरा जास्त दिसायला लागतात. पण ज्यावेळेस या कंडिशनमध्ये पेशंट निग्लेक्ट करतात, लक्ष देत नाहीत, हळूहळू काय होणार की तुमचा हा जो आजार आहे तो वाढत जाणार. ज्यावेळेस या वरच्या ज्या पातळ ज्या शिरा आहेत अशाच आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या वेन्स असतात, पण ज्यावेळेस आपल्या मोठ्या रक्तवाहिन्यांमधल्या ज्या शिरा आहेत, जसं मी म्हणलं की ज्यावेळेस रक्त तुमचं खालून हृदयाकडे व्यवस्थित जात नाही, म्हणजे खालून रक्त वर जाण्यासाठी काय महत्त्वाचे आहेत? वॉल्स महत्त्वाचे आहेत. तसं ज्यावेळेस आपल्या मोठ्या वॉल्समध्ये बिघाड होतो तर काय होणार? तुमचं रक्त पायांमध्ये थांबायला लागतं त्या शिरांमध्ये आणि हळूहळू तुमच्या व्हेन्सचा आकार फुगायला लागतो, म्हणजे त्या डायलेटेड व्हायला लागतात. एकदा तुमची ती शिर फुगायला लागली तर हळूहळू तुम्हाला त्याची लक्षणं चालू होतात. खूपदा सेकंड स्टेजमध्ये लोकांना कळत नाही की त्यांना हे चालू झालंय किंवा हे वाढत चाललंय, कारण की 70% लोकांना हे दुखत नाही. त्याच्यामुळे लोक खूप निग्लेक्ट करतात आणि काही पेशंटला सिम्पटम जाणवतात. त्याच्यामध्ये जो मेन सिम्पटम आहे की मॅडम जास्त वेळ थांबल्यानंतर आमच्या पायांमध्ये जडपणा येतोय. कॉमनली स्त्रिया 3 ते 4 तास किचनमध्ये त्यांना थांबावं लागतं. ज्यावेळेस ते किचनचं काम करतात आणि नंतर त्यांना पायांमध्ये थकवा जाणवायला लागतोय, त्यांना चालायला होत नाही किंवा रात्री झोपताना पायांना गोळे यायला लागतात, हळूहळू हे सिम्पटम्स वाढायला लागतात. ही झाली दुसरी स्टेज. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या स्टेजमध्ये लक्ष नाही दिलं तर डेफिनेटली हळूहळू तुमचं जे रक्त वरच्या साईडला जे व्यवस्थित जायला पाहिजे ते व्यवस्थित जात नाही आणि ते पायांमध्ये जास्त प्रमाणात साचायला लागतं. तर मग अशा कंडिशनमध्ये काय होणार? ज्या फुगलेल्या शिरा आहेत त्याचं प्रमाण जास्त वाढणार आणि तुमचं रक्त पायांमध्ये जास्त प्रमाणात थांबायला लागणार. जेवढं रक्त तुमच्या पायांमध्ये थांबायला लागेल तेवढं तुमच्या शरीरासाठी ते घातक आहे. एकदा ते जास्त प्रमाणात रक्त थांबायला गेलं तर आपल्या शरीरामध्ये सल्फर आणि मिथेन नावाचा जो कंटेंट आहे तो उत्पन्न होतो, ते रॅडिकल्स उत्पन्न होतात आणि अशा कंडिशनमध्ये काय होतं की त्या दोन्ही कंटेंटमुळं तुमच्या त्वचेला काळपटपणा यायला लागतो. एकदा तुमच्या पायांना काळपटपणा यायला लागला तर काय होणार? हळूहळू तुमचा पूर्ण रक्तसंचलनावर त्याचा इफेक्ट होणार. एकदा त्या पायांवरचा काळपटपणा वाढायला लागला तर तुमच्या पायांच्या ज्या पोटऱ्या आहेत त्या कडक वाटायला लागतील. तुम्हाला नॉर्मल ऍक्टिव्हिटी करायला त्रास जाणवायला लागेल.
खूप साऱ्या लोकांना जे मी पेन्स तुम्हाला सांगितले त्याची इंटेन्सिटी वाढायला लागेल. एकदा तुमच्या पायांमध्ये काळपटपणा जास्त वाढला तर तिथे तुम्हाला ड्रायनेस येईल, तुमची त्वचा कोरडी पडायला लागेल. त्यावेळेस एकदा त्वचा कोरडी वाटायला लागली तर हळूहळू तुम्हाला खाज वाढायला लागेल आणि ती खाज एवढी प्रचंड असते, तुम्ही त्याला खूप सारे पेशंट त्याला ऑइंटमेंट लावतात. खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की त्यांना त्वचेचा आजार चालू झालाय आणि खूप साऱ्या लोकांना कळत नाही की हा आजार व्हेरिकोज व्हेनच्याच पुढची कंडिशन आहे आणि ते लोक काय करतात की स्किनची ट्रीटमेंट खूप घेतात, खूप सारे ऑइंटमेंट लावतात. पण याच्यामध्ये काय होतं की ते आजार अजून वाढत जातं. एकदा ती खाज जास्त प्रमाणात वाढायला लागली तर नकळत काय होतं की अशा कंडिशनमध्ये पेशंटला व्हेरिकोज एक्झिमा होतो, जे की थर्ड मुख्य स्टेज आहे. एकदा व्हेरिकोज एक्झिमा झाला तर ते लवकर कमी होत नाही आणि एकदा तुमच्या पायांमधलं रक्तसंचलन प्रॉपरली नाही झालं तर डेफिनेटली तुमचा हृदयाला सुद्धा इन फ्युचर धोका येण्याच्या शक्यता असतात. आता खूप सारे पेशंटला व्हेरिकोज एक्झिमा असतो, त्यांना काही पेशंट त्याला ट्रीटमेंट घेतात, काही पेशंट त्या कंडिशनला पण निग्लेक्ट करतात. ज्यावेळेस या व्हेरिकोज एक्झिमाला पण जे पेशंट निग्लेक्ट करतात तर डेफिनेटली काय होणार, एक वेळ येणार ते रक्तसंचलन थांबून थांबून जेवढे एका वॉलची कॅपॅसिटी आहे तेव्हापर्यंत ते थांबेल. ज्यावेळेस ते रक्तसंचलन तुम्हाला खाज यायला लागते पायाला आणि ती खाज एवढी प्रचंड होते, नकळत तुमची जी त्वचा आहे ती पातळ झालेली असते आणि त्या इचिंगमुळं काय होते की त्वचा कधी कधी फुटते, म्हणजे बारीक बारीक अशा जखमा चालू होतात. छोट्या छोट्या जखमांपासून ती जखम मोठ्याचं स्वरूप घेते. एकदा ती जखम चालू झाली तर या स्टेजला आम्ही व्हेरिकोज अल्सर म्हणतो. त्यालाच नॉन हिलिंग अल्सर असं म्हणतात. नॉन हिलिंग अल्सर का? कारण की ते अल्सर लवकर बरे होत नाहीत. कित्येक पेशंट आमच्याकडे आहेत 3-3, 4-4 वर्षांपासून ते त्यांना अल्सर आहेत, त्यांना ते ड्रेसिंग करतात, त्यांना खूप साऱ्या लोकांनी त्याच्यासाठी ऑपरेशन केलेले आहेत. ऑपरेशन करून सुद्धा रिकरन्सी आहे या आजारामध्ये, जेणेकरून की व्हेरिकोज एक्झिमावर ज्या लोकांनी निग्लेक्शन केलं तर डेफिनेटली त्यांची पुढची स्टेज त्यांना व्हेरिकोज अल्सरला ते जाणार. आणि काही पेशंटमध्ये त्या अल्सरच्या वेदना एवढ्या तीव्र असतात तर पेशंट पूर्ण रात्र झोपत नाहीत, त्यांना नॉर्मल चालता येत नाहीत आणि पेशंट्सला डेली पेन किलर्स खावे लागतात. नॉर्मली डेली पेन किलर्स खाल्ला तर डेफिनेटली आपल्या शरीराला त्याचा घातक आहेत. हळूहळू त्या पेन किलरचा दुष्परिणाम तुमच्या किडनीवर होऊ शकतो, लिव्हरवर होऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ की जी 4th स्टेज आहे, जी अल्सरची स्टेज आहे ती खूप घातक आहे. त्याच्यामुळं आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे या स्टेजला. आणि ह्याचा पुढचा प्रश्न अर्थात लागून हाच आहे की नमा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये व्हेरिकोज व्हेन्सवरती कशा पद्धतीची ट्रीटमेंट तुम्ही पेशंट्सना देता? आपण नमा होमिओपॅथीमध्ये जी ट्रीटमेंट दिली जाते तर इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशनच्या ज्या मेडिसिन्स आहेत आपण प्रत्येक पेशंटला देतो. असं नाही की फक्त व्हेरिकोज व्हेनच्या केसेसमध्ये. आपल्याकडे येणारा कुठलाही आजार घेऊन येणारा जो पेशंट आहे तर त्याला आपण याच मेडिसिन दिले जातात, कारण की या मेडिसिन्समध्ये आम्ही जो एक रिसर्च वर्कचा जो आमचा एक पॅनल आहे, या सगळ्यांनी या 2 वर्षापासून या सगळ्या गोष्टींवर अभ्यास करून हे आम्ही हे जे मेडिसिन्स आहेत आपण पेशंटसाठी चालू केलेले आहेत. तर या मेडिसिनचा महत्त्वाचा जो रोल आहे इम्युनोजेनिक. इम्युनो म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी. ज्यावेळेस एखादा आजार होतो, साधी सर्दी होऊ द्या किंवा मोठ्यातला मोठा कॅन्सर होऊ द्या, अशा कंडिशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुमची रोगप्रतिकार शक्ती. ज्यावेळेस तुमची इम्युनिटी चांगली असेल तर तुम्ही कुठल्याही आजाराला तुम्ही लढू शकतात. सेकंड आहे जेनेटिक, म्हणजे खूप असे आजार आहेत ते जेनेटिकली येतात. आईवडिलांना आहे तर ते आपल्याला येऊ शकतात, जसं डायबिटीज आहे, थायरॉइड आहे. तर आपलं जे मेडिसिन ते आहे ते जेनेटिक लेवलला काम करतं. त्याच्यामुळे आपण जे मेडिसिन म्हणतो इम्युनोजेनिक. मायझमॅटिक याचा अर्थ काय की प्रत्येक आजाराला काही ना काही कारण आहे. तर तुमच्या शरीरामध्ये कुठल्या कारणामुळे हे आजार चालू झाले आहे, त्याचा मेन कॉज काय आहे, ज्यावेळेस आपण तुमच्या आजाराचा मेन कॉज काढू तरच तुम्ही त्याच्यातून बाहेर निघाल. त्याच्यामुळे आपण आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटची प्रॉपरली पहिलं एक्झामिन केलं जातं, त्यांची पूर्ण हिस्ट्री घेतली जाते, त्यांची पास्ट हिस्ट्री, त्यांची फॅमिली हिस्ट्री, म्हणजे एक्झॅक्टली या पेशंटला हा आजार का चालू झाला, त्याचं सुरुवातीचं कारण काय आहे. म्हणजे एकदा तुमचं रूट कॉज आपण काढला तर तुमचा आजार डेफिनेटली कमी होणार. त्याच्यामुळे आम्ही आमच्या कुठल्याही पेशंटला इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशनचे मेडिसिन्स दिले जातात. तर व्हेरिकोज व्हेनमध्ये या मेडिसिनचा सगळ्यात जास्त इफेक्ट तुमच्या वॉल्सवर होतोय. कारण की जसं मी म्हणले की व्हेरिकोज व्हेन का होतोय, तर कारण की तुमच्या वॉल्स डॅमेज होत आहेत म्हणून होत आहेत. त्याच्यामुळे आम्ही आमच्या मेडिसिन्समध्ये तुमच्या वॉल्सची स्ट्रेंथनिंग वाढवण्यासाठी, त्यांची इलास्टिसिटी वाढवण्यासाठी मेडिसिन्स देतात.
आता नॉर्मली खूप साऱ्या लोकांना व्हेरिकोज व्हेनसाठी ट्रीटमेंट घ्यायची असते, पण ते बाहेर जातात आणि त्यांना सर्जरी सांगितली जाते किंवा लेझर सांगितलं जातं. खूप साऱ्या पेशंटला ऑपरेशन सांगितलं जातं आणि पेशंटला ऑपरेशन करायचं नसतं. आता त्यांना काय होतं की ऑपरेशन सांगितलं त्याच्यामुळे ते निग्लेक्ट करतात आणि या निग्लेक्शनमध्ये आजार वाढत आहे. तर कुठलीही म्हणजे अशा कंडिशनमध्ये कुठल्याही पेशंट्सला असा त्रास होत असेल तर बिलकुल घाबरून जाऊ नकात. आपण इथे जे ट्रीटमेंट देतात त्याच्यामध्ये कुठलीही सर्जरी करता आपण तुमच्या ज्या वॉल्स आहेत नैसर्गिक औषधांनी आपण इम्प्रूव्ह करणार. एकदा आपले मेडिसिन स्टार्ट झाले तर हळूहळू तुमच्या वॉलची जी स्ट्रेंथनिंग वाढायला लागते. तुमचा जो खाली थांबणारा जो रक्तपुरवठा आहे तो हृदयाकडे व्यवस्थित व्हायला लागतो. आणि सेकंडरी आपले जे मेडिसिन्स आहेत, तुमचा आजार एकदा कमी झाला तर ती जी रिकरन्सी आहे म्हणजे वारंवार जो आजार चालू होतो तर रिकरन्सी सुद्धा आपल्या मेडिसिन्सनी आपण थांबवतो. तर ओव्हरऑल आपण जे मेडिसिन्स देतो तो तुमच्या रूट कॉजसाठी एकदा आपल्या मेडिसिन्सनी तुम्ही बरे झाला तर तो आजार तुम्हाला पुन्हा पुन्हा होत नाही. आणि सेकंडरी आपले मेडिसिन्स कम्प्लिटली नॅचरल आहेत, 100% नॅचरल असल्यामुळे तुम्हाला या मेडिसिनचा कुठलाही धोका नसतो. म्हणजे कुठलेही केमिकल स्टिरॉइड आपण मेडिसिन्समध्ये यूज करत नाहीत. त्याच्यामुळे एकदम नॅचरल मेडिसिन्स आहेत. तुम्ही व्यवस्थित घेतला तर तुमचे क्रॉनिक आजार आणि व्हेरिकोज व्हेनचा जो आजार आहे तोही तुमचा बरा होऊ शकतो. मित्रांनो, आजच्या चर्चेतून आपल्या प्रेक्षकांना व्हेरिकोज व्हेन्स सारख्या दुर्मिळ आजाराची ही माहिती झाली असेल अशी मी आशा करते. याच सोबत तुम्हाला जर कोणत्याही आजारावर उपचार घ्यायचे असतील तर नम्माच्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या दादर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, नांदेड, औरंगाबाद, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात क्लिनिकला भेट देऊन तुमच्या आजारावरचं निदान तुम्ही समजून घेऊ शकता. याचसोबत आज इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन आजाराच्या उपचारांसह. तोपर्यंत नमस्कार. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी.